राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। महाराष्ट्रातील लोकप्रिय गुरुवर्य वाडेकर महाराज यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर न विसरता क्लिक करा। शूटिंग साठी श्री दिनेश एकनाथ वाडेकर यांना खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः।
नमस्तस्यै नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरक्तं वरं पुण्डलीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करो प्रथम नमन 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 तुझरे त्यांच्या कृपा दाने गते साविसार 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 तुझरे चरणात ताजी तुझरे चरणात ताजी तुझरे चरणात ताजी तुझरे चरणात ताजी त्यांच्या कृपा दाणे गते साविसार त्यांच्या कृपा दाणे गते साविसार त्यांच्या कृपा दाणे गते साविसार पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे चरण संताचिया तुझरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे गते साविसार बाबाजी सद्गुरु दास तुझा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अभ्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिचारी विनंती माझी पंढरीनाथा परिचारी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिचारी विनंती माझी धर्माचे पालन करणे झाला जो जे वांछिल तो ते लाहो इतकंच नव्हे तर वसुदैव कुटुंबकम हे विश्वाचे माझे घर या न्यायाने माऊलींनी शेरा मारून ठेवला। या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा स्नेहभाव निर्माण व्हावा ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता माऊलीने ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसाई दानाचा। ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली। अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही। ज्ञानेश्वरी सहित समाधिस्थ व्हायचं ठरवलं। निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला। 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला।
350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कोणी तुका जन्माला येतो का, अरे कोणी ज्ञाना जन्माला येतो का. 350 वर्ष भक्ती म्हातारी झाली, विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि विश्वनियंत्याच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंत्यानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेडिया भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. गावोगावी सप्ताहांची निर्मिती झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल गळबळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर जगद्गुरु तुकोबरायांमुळे. कोण जगद्गुरु तुकोबाराय? अरे मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र पुरावड्याला ज्यांनी भाऊवन मांडलं, वृक्षवल्लींना सोयर मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका. गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना ज्या वेळेला गाथातील प्रत्येक अभंगाकडे आपण पातिव्रत्य भावनेने पाहू, त्याच वेळेला आपल्याला गाथा समजेल, त्याच वेळेला आपल्याला अभंग समजतील. गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथाचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. गाथाचा नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही. गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथा काय. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल. रसो या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगाद्वारे? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धर्माचं पालन करणं, पाखंड मताचं खंडन करणं हेच आमचं काम आहे. इतकंच नव्हे तर त्या भगवंताच्या नामाचं बीज लावणं आणि त्या भगवंताच्या नामाचं बीज लावून ते भगवंताचं नामचिंतन वाढवण्याचं इतकंच आम्ही काम करतो. असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबाराय, त्या धर्माचं पालन करण्याकरता, पाखंड मताचं खंडन करण्याकरता आणि भगवंताच्या नामाचं बीज लावून ते नामाचं बीज वाढवण्याकरता तुम्ही काय करता? तर जगद्गुरु तुकोबाराय त्या व्यक्तीला उत्तर देत आहेत, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम,
त्याच्याकरता आम्ही आमच्या हातामध्ये कठोर शब्दाचे बाण देखील घेतो आणि त्या भगवंताचं नामचिंतन वाढवण्याचं काम करतो. इतकंच नव्हे तर शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या भगवंताच्या नामाचं चिंतनाचं बीज लावण्याकरता, ते वाढवण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता आणि पाखंड मताचं खंडन करण्याकरता आम्ही लहान अथवा थोर अशी कुठलीही भीडभाड ठेवत नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल असो. आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, प्रथमच वर्षी चालू केलेला हा श्री जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव आणि या नवरात्रोत्सवातील संपूर्ण महिला अखंड हरिनाम सप्ताह, श्री दुर्गा सप्तशक्ती पाठ सोहळा आणि या सोहळ्यातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. ती ज्यांच्याकडून आली, ज्यांच्यामुळे हा संपर्क झाला, ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, ते असणारे याच ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष, या भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष असणारे कराळे सर, त्यांनी मला संपर्क केला. त्याचप्रमाणे ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं ते असणारे मेहकरी रोडवरती ज्यांचं संजीवनी हॉटेल आहे खूप मोठं, ते असणारे सुधीर दादा वायकर, तेही कार्यक्रमाकरता आवर्जून उपलब्ध आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी आवर्जून कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता, या कार्यक्रमाला सजावणारे धजवणारे सर्व गायक वृंद, मृदुंगाचार्य, सिस्टीमवाले दादा, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे अशा असणाऱ्या हर्षदाताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आळंदीवरून कार्यक्रमाकरता आलेल्या सूर्यवंशीताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे नाव काय, सुनंदाताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कविताताई, सर्वच गायनाचार्य मंडळी असतील. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण 15 दिवस झाले कंटिन्यू कार्यक्रम चालू आहेत आणि त्याच्यामुळे आवाज चालेल का नाही याची काही गॅरंटी नव्हती, परंतु सुंदर असे साऊंड सिस्टीम तुम्ही लावली. खरोखर तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोद्धार आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वगौरी दानवरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल असो. आज या ठिकाणी मी परिहार दिला, लक्षपूर्वक ऐका. परिहार हा प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रवचनकार प्रत्येक कार्यक्रमामध्ये देतच असतो, परंतु परिहार म्हणजे काय हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. तर परिहार म्हणजे, याचा आवाज थोडासा कमी करा, स्वराचा थोडासा वाढवा नॉर्मल. तर प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रवचनकार प्रत्येक कार्यक्रमामध्ये परिहार हा देतच असतो, परंतु परिहार म्हणजे काय हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. तर परिहार म्हणजे चालू वर्तमान कार्याचं कारण प्रतिपादन करणे म्हणजे परिहार. याला संस्कृत मध्ये उपोद्घात असं म्हणतात. तर हा परिहार कोणाला, परिहार हा जीवाला द्यावा लागतो, देवाला किंवा संताला परिहार देण्याची गरज नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल, फक्त माझं चिंतन लक्षपूर्वक ऐका. मागे बसलेले अजिबात जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला देणार आहे. फक्त माझं चिंतन लक्षपूर्वक ऐका, कारण एवढं लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आलेली नाही, तुमचं मनोरंजन करता मुळीच आलेली नाही आणि कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते. माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका. कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव
से रोने के लिए होते हैं, ज्या वेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक आहे का. तर जगद्गुरु तुकोबरायांचं एकदा लोहगावला असंच कीर्तन चालू होतं आणि कीर्तन हे जागराचं होतं. आता पूर्वीची परंपरा असायची, जागराचं कीर्तन हे रात्रभर चालायचं आणि कीर्तन चालू झालं की एकीकडे मोठ्या कढईमध्ये पाणी तापवायला ठेवायचं. ते पाणी तापलं, पाण्याला उकळी फुटली की मग सर्वांनी आंघोळ्या करून काकड आरती चालू करायची. असंच एकदा जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू झालं. एकीकडे मोठ्या कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलं, परंतु ते पाणी काही तापेना, त्या पाण्याला उकळी फुटेना. मग एक दोघं जण जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं की जगद्गुरु तुकोबराय, बराच वेळ झालं कीर्तन चालू झालं, एकीकडे मोठ्या कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलंय, परंतु पाणी काही तापेना. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की त्या पाण्यामध्ये सुद्धा एक जीव माझं कीर्तन ऐकतोय. आणि लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या पाण्यामध्ये बेडूक होता. तो बेडूक पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर पाण्याला उकळी फुटली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तनामध्ये प्रमाण दिलं, न सांगता तुम्हा कळून सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्व विश्वंबर खरी हरी लगे, विश्व विश्वंबर खरी हरी लगे. जीवाला द्यावा लागतो, देवाला किंवा संताला परिहार देण्याची गरज नाही. असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि निमित्त या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आहे. आणि या नवरात्र उत्सवाच्या प्रसंगी देवी भागवतावरती चिंतन करता यावं या अनुषंगाने हा अभंग निवडलाय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, त्या भगवतीने धर्माचं पालन कसं केलं, पाखंड मताचं खंडन कसं केलं, या विषयावरती चिंतन करता यावं या अनुषंगाने हा अभंग निवडलाय. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रमातला 14 दिवस आहे आणि मध्ये आधी नियम असतात कार्यक्रमाचे. संतपर प्रकरणावरती अभंग निवडावा लागतो आणि त्या अनुषंगाने संतपर प्रकरण या विषयावरती सुद्धा चिंतन व्हावं या अनुषंगाने हा अभंग निवडलाय. तर अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी जगताची परात्पर असणारी शक्ती, अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले अशी असणारी जगदंबा, तिला आपण नमन करू, तिचं वंदन करू आणि सेवेला सुरुवात करू. उदो बोला, उदो बोला. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा मंडप घातला हो. टाळी वाजवा सर्वांनी, खाली बसलेले सर्वांनी टाळी वाजवायची. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा मंडप घातला हो.
उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. जगताची परात्पर असणारी शक्ती, अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले अशी असणारी जगदंबा निर्माण झाली. आणि भगवंताच्या श्वासामधून सिंदुरासुर नावाच्या दैत्याचा उदय झाला. सिंदुरासुर नावाच्या दैत्याचा उदय झाला आणि हा सिंदुरासुर नावाचा दैत्य ज्या वेळेला भगवंताच्या समोर उभा राहिला, भगवंताने प्रसन्न वदनाने विचारलं, सांग म्हटले तुला काय हवंय, तुझी मागणी काय आहे, मागणी काय आहे म्हटल्यानंतर सिंदुरासुराने मागणी मागितली. माझी मागणी एकच असेल, माझ्या पोटी असा सुपुत्र जन्माला यावा की ज्यानं त्रैलोक्य काबीज करावं. माझा विजय याच्यामध्ये काय नवल आहे, माझ्या पुत्राचा विजय हाच माझा विजय असेल आणि म्हणून माझ्या पोटी असा सुपुत्र जन्माला यावा की ज्यानं त्रैलोक्यावरती विजय मिळवावा. भगवंतांनी मागणं मान्य केलं. ठीक आहे म्हटले, तथास्तु. जात असताना रस्त्यामध्ये जी कोणी पहिली मादी तुला दिसेल त्या मादीसोबत संयोग झाल्यानंतर तुझ्या पोटी त्रैलोक्य काबीज करणारा पुत्र जन्माला येईल, सांगितलं भगवंताने. आणि निघाला हा सिंदुरासुर. जात असताना वनामध्ये एका रस्त्यामध्ये त्याचं लक्ष एका मादीवरती गेलं. ज्या मादीवरती त्याचं लक्ष गेलं ती मादी म्हणजे एक उन्मत्त झालेली म्हैस होती. त्या उन्मत्त झालेल्या म्हशीवरती त्याचं लक्ष गेलं आणि राक्षस असतो त्या म्हैशीसोबत त्या सिंदुरासुराचा संयोग झाला आणि त्या संयोगावरून त्या म्हैशीच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला. म्हैशीच्या पोटी जन्म झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं महिषासुर. या महिषासुराचा जन्म झाला. भगवंताने इतकी ताकद याच्यामध्ये निर्माण करून दिली होती, इतकी शक्ती निर्माण करून दिली होती की संपूर्ण त्रैलोक्यावरती त्यानं विजय मिळवला. संपूर्ण त्रैलोक्य त्याच्या कब्जामध्ये आलं. आणि ज्या वेळेला हा महिषासुर भगवंताच्या समोर उभा राहिला त्यावेळेला भगवंताने जसं सिंदुरासुराला विचारलं तसंच महिषासुराला देखील विचारलं, सांग म्हटले तुला काय हवंय, अवघं त्रैलोक्य तर तुझ्या कब्जामध्ये आहे, त्रैलोक्यावरती तू विजय मिळवलाय, परंतु आणखी तुला काय हवंय, आणखी काय हवंय म्हटल्यानंतर महिषासुरानं सांगितलं मला मृत्यूच नको, मृत्यूच नको, मृत्यूच नको. म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, अरे वेड्या, ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी कुठे चुकला, मृत्यू हा कोणाला चुकवता येणार नाही. माऊली म्हणतात, उपजेते नासे नासले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा. सोडवीन तेव्हा माया बाप, सोडवीन तेव्हा माया बाप, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा. सोडवीन तेव्हा माया बाप, सोडवीन तेव्हा काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. जन्म आणि मृत्यू हे त्रिवार सत्य आहे. भगवंताने सांगितलं, जन्म आणि मृत्यू त्रिवार सत्य असल्यामुळे तुला मृत्यूच येणार नाही असं होऊ शकत नाही. मग महिषासुराने सांगितलं, ठीक आहे म्हटले, मृत्यू तर प्रत्येकाचा अटळ आहे, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे, स्त्री ही अबला आहे, स्त्री नाजूक आहे आणि स्त्रीकडून कुठलंच विघातक कार्य घडणं अशक्य आहे. कोणतंच विघातक कार्य स्त्री करू शकत नाही आणि कुठल्याच पुरुषाचा वध ही स्त्री करू शकत नाही. आणि म्हणून माझा मृत्यू हा फक्त स्त्रीकडूनच व्हावा. मागणं मागितलं आणि भगवंताने मागणं मान्य केलं. ठीक आहे म्हटले, तुझा मृत्यू फक्त स्त्रीकडूनच होईल. आणि निघाला हा महिषासुर, निघाला आणि अवघ्या धर्मावरती त्यानं विजय मिळवला. सगळीकडे अधर्म प्रस्थापित केला, देव ब्राह्मणांची हत्या करायला सुरुवात केली, वेदांना पुराणांना जाळून टाकलं, अक्षरशः सज्जन लोकांना त्रास दिली. आणि हे असह्य असणारं ओझं ज्या वेळेला पृथ्वी मातेला झालं, पृथ्वी मातेनं गौ मातेचं रूप धारण केलं, गौ मातेचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता माझं भार सोसवेना. पृथ्वी मातेने अक्षरशः हात जोडले ब्रह्मदेवाजवळ आणि सांगितलं, आता हा अत्याचार मला सहन होत नाही, याच्यापासून सोडवण्याकरता काहीतरी करायला हवं.
काय करायचं, सगळे देवी देवता हातबल झाले, कोणाचंच काही चाले ना. सगळेजण एकत्र आले आणि सगळ्या देवदेवतांनी निर्णय घेतला. भगवान शंकराच्या शरीरामधून तामस गुणाची निर्मिती झाली, भगवान विष्णूच्या गुणामधून राजस गुणाची निर्मिती झाली आणि भगवान ब्रह्मदेवाच्या गुणामधून सात्विक गुणाची निर्मिती झाली. आणि हे तामस, सात्विक आणि राजस तीनही शक्ती एकत्र येऊन एक सुंदर असा देह निर्माण झाला. त्या देहाला कोणी अनादि म्हणतंय, त्या देहाला कोणी अंबिका म्हणतंय, त्या देहाला कोणी भगवती म्हणतंय. अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी, प्रकटली भवानी. महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी. भक्ताला मिळून पार्वती निर्वाणी, पार्वती निर्वाणी. केल्याबरोबर ती निर्माण झाली आणि इतकं रूप तिचं सुंदर आहे. सुंदर असं भरजरी वस्त्र तिनं परिधान केलेलं आहे, केश संवार गुडघ्यापर्यंत आहे, गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडक्यांच्या माळा घातलेल्या आहेत, डोळे अक्षरशः रक्तासारखे लाल झालेले आहेत. आणि ज्या वेळेला ही भगवती निर्माण झाली ना, त्यावेळेला साक्षात तिन्ही देवतांनी तिला लोटांगण घातलं, कारण ती शक्तीच आहे ना. आणि शक्तीशिवाय कुठलंच कार्य घडू शकत नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये शक्ती आहे म्हणून प्रत्येक कार्य चालू आहे. तुमच्या आमच्यातली शक्ती जर बाजूला काढली तर कार्य चालेल का? चालू शकत नाही. जसं की भगवान शंकराला आपण शिव म्हणतो, हा जो शिव शब्द आहे, या शिव शब्दावरची जी वेलांटी आहे, ती वेलांटी जर बाजूला काढली तर खाली शब्द काय शिल्लक राहतो? शव शब्द शिल्लक राहतो. आणि तो शव शब्द त्याचा अर्थ होतो प्रेत किंवा मढ. म्हणजे ज्या वेळेला आपण त्या शिव शब्दावरची वेलांटी बाजूला काढू, त्यावेळेला भगवान शंकर सुद्धा प्रेत रूप होत आहेत. म्हणजे ती शिव शब्दावरची वेलांटी म्हणजे भगवती आहे, शिव शब्दावरची वेलांटी म्हणजे जगदंबा आहे, शिव शब्दावरची वेलांटी म्हणजे आदिशक्ती आहे. आणि ही भगवती ज्या वेळेला निर्माण झाली, तिन्ही देवतांनी तिला अक्षरशः लोटांगण घातलं, कारण ती शक्ती आहे. आणि निर्माण झाली, ज्याची होती त्याच्या वास्तव्याला गेली. ही हिमालयाची कन्या हिमालयाच्या वास्तव्याला गेली. त्याला कोणी पार्वती सुद्धा म्हणतं, कारण ती पर्वताची कन्या आहे. त्याच्या वास्तव्याला गेली आणि वास्तव्यामध्ये तिचं रूप अतिशय भयानक दिसत होतं. गळ्यामध्ये नरमुंड मेलेल्या माणसाच्या मुंडक्यांच्या माळा घातलेल्या होत्या, सुंदर असं हिरवं भरजरी वस्त्र तिनं परिधान केलेलं होतं, डोळे अक्षरशः रक्तासारखे लाल झाले होते, जीभ डाळिंबी सारखी फुलली होती. आणि तिच्या हातामध्ये एक घट होता, त्या घटामध्ये मदिरा आहे. आणि ती मदिरा ते मद्य प्राशन करणं तिचं घोटाघोटाने चाललेलं आहे. थेंबा थेंबानं ती भगवती, थेंबा थेंबानं घोटाघोटाने ती मद्य प्राशन करतीये. आणि ते मद्य प्राशन करताना पाहिलं मधु आणि कैटभ नावाच्या दोन राक्षसांनी. पाहिलं बरोबर मधूनं कैटभाला सांगितलं, अरे कैटभा, जगात नाही असं सौंदर्य जे या सुंदरीच्या ठाई बसले. भगवंताने तिच्यामध्ये ते रसरसून भरले. ती सुंदर युवती आहे, आरस पाणी आहे, लावण्य खणी आहे. आणि ती सुंदरी जर आपल्या सरकारला महिषासूर महाराजांना मिळाली तर, परंतु हिला मिळवायचं कसं, मिळवायचं कसं म्हणून त्यांचे सरकार महिषासूर महाराजांकडे गेले. आणि महिषासूर महाराजांना सांगितलं, महाराज, तुमच्याकडे जगातली दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे, संपूर्ण त्रैलोक्य तुमच्या कब्जामध्ये आहे, परंतु या जगातलं सर्वात जास्त सौंदर्य जर कुठे असेल ना, तर ते हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली ती सुंदर युवती. आणि ती जर तुम्हाला मिळाली तर, अरे मग इथे येऊन सांगता कशाला, जा जाऊन घेऊन या तिला, घेऊन या तिला म्हटल्याबरोबर निघाले मधु आणि कैटभ. निघाले त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये जाऊन पोहोचले. ती वरती पहाडाच्या मध्यभागी बसलेली होती. खालून आवाज दिला मधु कैटभाने, हे सुंदरी, अगं जगात नाही असं सौंदर्य तुझ्या ठाई बसलंय, जे भगवंताने तुझ्यामध्ये रसरसून भरलंय. आणि तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर आमची अशी इच्छा झाली की तू आमचं सरकार महिषासूर महाराजांची पत्नी व्हावीस. बोल तुझा काय इरादा आहे, बोल तुझा काय इरादा आहे. म्हटल्याबरोबर, हे ऐकल्याबरोबर त्या भगवतीनं हातातला घट धाडकन फेकून दिला आणि विजयसारखी कडाडली आणि सांगितलं, ज्याला कोणाला माझ्यासोबत पाणी ग्रहण करण्याची इच्छा असेल
तर ऐका, ज्याला कोणाला माझ्यासोबत पाणी ग्रहण करण्याची इच्छा असेल त्यानं माझ्यासोबत बाहुयुद्ध करावं आणि बाहुयुद्ध करताना जो कोणी पुरुष माझ्यासोबत जिंकेल मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करेल, सांगितलं त्या भगवतीनं. मधु कैटभानं ऐकल्यानंतर मधु कैटभानं सांगितलं, अगं तू एक सुंदरी आहेस, तू एक स्त्री आहेस, तू नाजूक आहेस, लावण्य खली आहेस, आरस पाणी आहे आणि तुझ्यासारख्या एका सुंदर स्त्रीकडे अशी पैलवानासारखी भाषा शोभत नाही म्हटले. पुन्हा एकदा ही कडाडली आणि सांगितलं, तुम्हाला सांगितलंय ना, जो कोणी पुरुष माझ्याशी बाहुयुद्ध करेल आणि बाहुयुद्ध करताना जो कोणी पुरुष माझ्याशी जिंकेल मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करेल. एका क्षणामध्ये मधु आणि कैटभाच्या हातामध्ये शस्त्र आलं. एका बाजूला मधु आणि कैटभ, एका बाजूला भगवती. त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली. घनघोर युद्धाला सुरुवात झाली आणि त्या घनघोर युद्धाची परिमिती म्हणजे युद्धाच्या पहिल्या दिवशी भगवतीनं मधु मारला, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी भगवतीनं कैटभ मारला आणि ही बातमी पोहोचली महिषासुर महाराजांकडे. महिषासुर महाराजांनी विचार केला, मधु कैटभाचा वध एका स्त्रीनं करावा? अरे अशी शक्ती असेलच कशी ज्याच्याशी मला पाणी ग्रहण करायचंय? ती सुंदर युवती आहे, ती लावण्यखनी आहे, आरस पाणी आहे आणि तिचा वध, त्यांचा वध एका स्त्रीनं करावा? अशी शक्ती असेलच कशी? आवाज दिला चंड, आवाज दिला चंड, आवाज दिला मुंड, माझ्या सामने या आणि जा जाऊन भिडा त्या सुंदर युवतीला. निघाला चंड, निघाला मुंड. त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये पुन्हा एकदा युद्धाला तिसऱ्या दिवशी सुरुवात झाली. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी भगवतीनं चंड मारला, युद्धाच्या चौथ्या दिवशी भगवतीनं मुंड मारला. चंड मुंड या दोघांचा वध झाला म्हणून तिला नवीन नाम विधान प्राप्त झालं, चामुंडा. तिला चामुंडा सुद्धा म्हटलं जातं. 4 दिवस झाले, मधु गेला, कैटभ गेला, चंड हे गेला, मुंड हे गेला. 8-10 दिवस झाले या भगवतीचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये अनेक राक्षस तिने मारले. मधु मारला, कैटभ मारला, चंड मारला, मुंड मारला, रक्तबीज आला, रक्तबीजाला मारलं, बालकळाला मारलं, त्या ठिकाणी हैग्रीवाला मारलं आणि आता शेवटी युद्धाच्या 9व्या दिवशी उठला महिषासूर. महिषासूर उठला आणि महिषासुरानं सांगितलं, अरे नसेल कोणात हिंमत परंतु हा महिषासूर आहे, याला साक्षात भगवंताचं वरदान आहे, म्हटलं मरेलच कसा. आणि निघाला त्या हिमालय पर्वतामध्ये दाट वृक्षराजीमध्ये जाण्याकरता निघाला. चतुरंगी सेना त्याच्या समवेत आहे, चतुरंगी सेना घेऊन निघाला आणि त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये गेल्याच्या नंतर बाहेरून तिला आवाज दिला, हे सुंदरी, अगं युद्धाचा विचार सोड आणि पाणीग्रहण करण्याचा विचार कर. हे संपूर्ण त्रैलोक्य आणि या त्रैलोक्याची पट्ट राणी तुला करून ठेवेल. असं म्हटल्यानंतर त्या सुंदरीनं विकट हास्य केलं आणि सांगितलं, असेल तुझ्यात हिंमत तर ये आणि लढ माझ्यासोबत. महाराज, एका स्त्रीची ताकद काय होती हे त्या दिवशी समजणार होतं. कारण त्या रण मैदानामध्ये अवघं विश्व ते युद्ध पाहण्याकरता आलेलं होतं. सगळे देवदेवता, मृत्यूलोक, स्वर्गलोक ते युद्ध पाहण्याकरता आलेले होते. 9 दिवस झाले या भगवतीचं युद्ध चालू होतं. 9व्या दिवशी ते अक्षरशः रण मैदान सगळं सजलेलं होतं. सुंदर असं गंधर्वांचं गाणं त्या ठिकाणी चाललेलं आहे, अप्सरांचं नृत्य चाललेलं आहे. वेगवेगळे वाद्य युद्धाच्या पूर्वी त्या ठिकाणी वाजत होते, शंखांचे वेगवेगळ्या निनाद होत होते, ढोल नगारे बडवले जात होते आणि युद्धाची पूर्व सूचना त्या रण मैदानामध्ये दिली गेली. दोघे एकमेकांच्या आमने सामने आले आणि सिद्ध झाले. इकडे भगवतीच्या हातामध्ये शस्त्र आलं, इकडे महिषासुराच्या हातामध्ये शस्त्र आलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आता काय होईल? कोण कोणाला मारेल? भगवती महिषासुराला की महिषासुर भगवतीला? कोण कोणाचा वध करेल? कोणाचा सर्वनाश होईल? विचार करू लागले सगळे देवी देवता. कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळा पडेल आणि क्षणात एकमेकांच्या हातामध्ये शस्त्र आलं. युद्धाची पूर्व सूचना दिली गेली आणि त्या पृथ्वीचं लटलट कापणं चालू झालं. पृथ्वी लटलट करायला लागली. सगळीकडे हल्लकल्लोळ माजला. धुळीचे लोट पृथ्वीवरती व्हायला लागले. सागराच्या लाटा पृथ्वीवरती आल्या. विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि त्या ठिकाणी घनघोर युद्धाला सुरुवात झाली. आणि त्या घनघोर युद्धाची परिमिती म्हणजे त्या महिषासुराने हातातल्या गदेनं भगवतीच्या छाताडावरती प्रहार केला आणि चौताळली ही विश्वमोहिनी, चौताळली ही रणरागिणी. तिने हातातल्या तलवारीनं एका क्षणात त्या महिषासुराचं मस्तक धडा वेगळं केलं. सगळीकडे आनंद झाला. सगळीकडे आनंद झाला. पृथ्वीचं लटलट करणं थांबलं, ढगांचा गडगडाट थांबला, विजांचा
पृथ्वी शांत झाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पाऊस पडायचा थांबला आणि पृथ्वीवरती अक्षरशः पुष्पांचा वर्षाव व्हायला लागला. सगळेजण एकच जय जयकार करू लागले. भगवतीनं महिषासूर मारला. महिषासुराचा वध झाला. भगवतीनं महिषासूर मारला. माझं सांगायचं तात्पर्य हे आहे, भगवतीनं महिषासूर रूपी पाखंडाचं खंडन केलं आणि धर्माचं रक्षण केलं. हेच महाराज सांगतात अभंगाच्या धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धर्माचं पालन करण्याकरता, पाखंड मताचं खंडन करण्याकरता आणि त्या भगवंताच्या नामाचं बीज वाढवण्याकरता आमचा जन्म आहे. बघा, प्रत्येकाच्या अवताराला कारण आहे, देवाच्या अवताराला कारण आहे, संतांच्या अवताराला कारण आहे आणि तुमच्या आमच्या जन्माला कारण आहे. देवाच्या अवताराचं कारण काय सांगितलं, संतांच्या अवताराचं कारण काय सांगितलं आणि तुमच्या आमच्या जन्माचं कारण काय सांगितलं. तर संत म्हणतात आमच्या अवताराचं कारण म्हणजे भगवंताचं नामचिंतन वाढवणं. तर देवाच्या अवताराकडून मी तुम्हाला संतांच्या अवताराकडे घेऊन जाते. लक्षपूर्वक ऐका. देवाचा अवतार कशा करता आहे तर धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन किंवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजम्यः. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी धर्मावरती ग्लानी येईल, ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी धर्मावरती संकट येईल, त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी मी अवतार घेत अवतीर्ण होईल. हे देवाच्या अवताराचं कारण सांगितलं. मग देव अवतार कसा घेतो आपला धर्म निभावण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाते महाभारतातला. महाभारतामध्ये धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. लक्षपूर्वक ऐका. ज्याला त्याचं ज्ञान नसतं ना, त्याने त्याच्यात पडायचं नसतं, त्याने ते बघायचं नसतं, त्याने ते करायचं नसतं. परंतु धर्मराजा द्यूत खेळण्यासाठी प्रवृत्त होतो. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या जातात. शकुनी मामा कवड्या टाकायला होता.
दोन्ही बाजूने दोन डाव बसले होते. एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव. आणि डाव काय असा 10 रुपयावर आणि 5 रुपयावर नव्हता. डाव होता संपत्तीवर, डाव होता इस्टेटीवर. संपत्ती मांडली, संपत्ती हरली. स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. अर्जुन मांडला, अर्जुन हरला. नकुल, सहदेव, 5ही पांडव डावावरती हरले गेले. आणि धर्मराजाने सांगितलं, दादा आता हा खेळ थांबवला पाहिजे. त्यावेळेला दुर्योधन म्हणतो, कशासाठी दादा, कशासाठी हा खेळ थांबवला पाहिजे. त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, दादा आता या डावावरती मांडायला आमच्याकडे वस्तू नाही राहिली शिल्लक. त्यावेळेला दुर्योधन म्हणतो, एक वस्तू राहिली दादा. कोणती वस्तू राहिली? अरे आमचं सुद्धा सगळं तुला दिलं. स्वतःला डावावरती मांडलो, स्वतः हरलो. भीम मांडला, भीम हरला. अर्जुन मांडला, अर्जुन हरला. नकुल, सहदेव, 5ही पांडव आम्ही डावावरती हरलो गेलो. आता या डावावरती मांडायला आमच्याकडे वस्तू नाही राहिली शिल्लक. त्यावेळेला दुर्योधन म्हणतो, एक वस्तू राहिली दादा. कोणती वस्तू राहिली? द्रौपदी राहिली दादा, द्रौपदी. ज्या वेळेला दुर्योधनाच्या तोंडून द्रौपदी शब्द उच्चारला जातो ना, त्यावेळेला धर्मराजासारख्या सत्य बोलणाऱ्या राजानं आपल्या पत्नीला डावावरती मांडलं. ही धर्मराजाची व्यथा आहे बरं का. इथं बसलेले धर्मराजे ऐका सगळे, ही धर्मराजाची व्यथा आहे, तुमची आमची नाही. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, व्यसनापासून थोडस लांब राहा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है. लेकिन एक दिन हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून खऱ्या अर्थाने व्यसनापासून थोडस लांब राहा. धर्मराजासारख्या सत्य बोलणाऱ्या राजानं आपल्या पत्नीला डावावरती मांडलं. जे घडू नये ते घडलं. कवड्या उलट्या पडल्या. आणि कालपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आज दासी झाली. आणि दुर्योधनाने आदेश दिला दुःशासनाला, अरे दुःशासना, कालपर्यंत होतीच ती आपली वहिनी, आज आपली ती दासी झाली. माझी आज्ञा आहे तिला दरबारामध्ये घेऊन येण्याची. आणि ज्या वेळेला दुःशासन जातो ना द्रौपदीला दरबारामध्ये आणायला, महालाच्या बाहेरून आवाज देतो, आवाज देतो द्रौपदी म्हणून. द्रौपदी शब्द कानावरती पडल्याबरोबर द्रौपदी मनामध्ये विचार करत असते, कालपर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज आज द्रौपदी म्हणून कसा काय आला. ज्या वेळेला महालाच्या पायऱ्या उतरत असते ना द्रौपदी, त्यावेळेला म्हणत असते, भाऊजी मी तुमची बहिणी आहे, तुम्ही माझे कोण आहात, कुठल्या राज्यात जगताय तुम्ही, काय बोलताय हे, काय वागताय हे, कुठला शब्द वापरताय तुम्ही माझ्याशी. त्यावेळेला दुःशासनाने सांगितलं, माझ्या भावाची आज्ञा आहे तुला दरबारामध्ये घेऊन येण्याची, राजकुमाराची आज्ञा आहे तुला दरबारामध्ये घेऊन येण्याची. त्यावेळेला द्रौपदी विनंती करत असते, नका हो भाऊजी असा अन्याय करू, नका हो भाऊजी असा अत्याचार करू. मी एक रजस्वला नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मला दरबारामध्ये घेऊन जाणं पाप आहे. परंतु ऐकत नाही दुःशासन. द्रौपदीचा हात धरतो आणि दरबारात फरफटत ओढत घेऊन यायला निघतो. ज्या वेळेला द्रौपदी दरबारामध्ये येत असते ना, त्यावेळेला ती मनामध्ये विचार करत असते, राजा ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललायस ना, त्या दरबारात माझा पती अर्जुन बसलेला आहे. राजा ज्या दरबारात तू मला घेऊन चाललायस ना, त्या दरबारात माझा पती भीम बसलेला आहे. माझा अर्जुन तुला बाणाने उडवल्याशिवाय राहणार नाही, माझा भीम तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. राजा ज्या दरबारात तू मला घेऊन चाललायस ना, त्या दरबारात माझे 5 पती बसलेले आहेत. माहिती नव्हतं द्रौपदीला घडलं काय होतं. आणि ज्या वेळेला द्रौपदी दरबारामध्ये येते ना, सर्वांच्या वरून नजर फिरवते, सर्वांच्या माना खाली जातात. मग ती मी पितामह भीष्मांकडे जाते आणि पितामह भीष्मांना असं म्हणते, अहो असं म्हणतात, ज्या राज्यात म्हातारा नाही ना ते राज्य नाही. तुम्ही तर म्हातारे आहात, तुम्ही तर तपोनिधी आहात. तुमच्या समोर एका रजस्वला नारीला दरबारात आणलं जाते, तुमच्या समोर एका पात्री नारीचा अपमान केला जातोय, तुम्ही का काही बोलत नाही, का काही बोलत नाही. म्हटल्यानंतर घडलेला वृत्तांत पितामह भीष्म द्रौपदीला सांगतात, अगं द्विताच्या पोटी तुझ्या 5 पत्नींनी तुला डावावरती मांडलं, जे घडू नये ते घडलं आणि कवड्या उलट्या पडल्या. कालपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी तू आज दासी झालीस. आणि एवढ्यावरती दुर्योधन थांबत नाही. दुर्योधन आदेश देतो दुःशासनाला, दुःशासना अरे घाला तिच्या साडीला हात, करा तिचं वस्त्र हरण, करा तिचा अपमान. आणि ज्या वेळेला द्रौपदीच्या साडीला हात घातला जातो ना, सर्वांच्या माना खाली जातात आणि तिच्या लक्षात येतं की या दरबारात मला वाचवणारं कोणी नाही. ती दोन्ही हात वर करते आणि जगाच्या मालकाला आवाज देते, द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया
काळी गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. आणि दरबारात आल्यानंतर लक्षात येतं आता द्रौपदीसाठी काय केलं पाहिजे. इतक्या साड्या पुरवतो द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवतो आणि वेळ प्रसंगी स्वतःचा पितांबर सुद्धा द्रौपदीसाठी देतो. असा देव आपला धर्म निभावतो. त्याचप्रमाणे संत सुद्धा आपला धर्म निभावतात. संतांच्या अवताराचं कारण आहे जड जीवांचा उद्धार करणं किंवा त्या भगवंताच्या नामाचं चिंतन वाढवणं. मग संत जड जीवांचा उद्धार कशा प्रकारे करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संत जड जीवांचा उद्धार कशा प्रकारे करतात तुम्हाला एक उदाहरण सांगून जाते. एक हैबत बाबा नावाचे सदस्य होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे राहणारे. परंपरागत भगवान पंढरीश पांडुरंगाची विश्वमौली ज्ञानोबांची भक्ती करायची, सेवा करायचे. परंतु ते ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांचे सेनापती होते. आता बराचसा कालावधी त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं आणि काम करत असताना भरपूर त्यांनी पराक्रम गाजवला. आणि पराक्रम गाजवल्यानंतर शिंदे सरकारने त्यांना संपत्ती दिली आणि संपत्ती देऊन गावी जाण्याची अनुमती दिली. ज्या वेळेला हैबत बाबा गावी जाण्याकरता निघाले त्यावेळेला सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये त्यांना एका भिल्लाच्या टोळीनं गाठलं. आणि भिल्लाच्या टोळीनं गाठल्यानंतर हैबत बाबांकडची सगळी संपत्ती घेतली गेली आणि हैबत बाबांना डांबून ठेवलं गेलं. ज्या वेळेला हैबत बाबांना डांबून ठेवलं गेलं ना त्यावेळेला ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबांचा धावा करत होते. भगवान पंढरीश पांडुरंगाचं भजन करत होते, चिंतन करत होते. आणि माऊलींच्या चरणाशी त्यांनी साकडं घातलं. ए देवा, यदा कदाचित या परिस्थितीतून बाहेर पडलो ना तर घरी नाही जाणार देवा. उर्वरित आयुष्य तुमच्या चरणावरती समर्पित करेन. आणि योगायोगाने त्या दिवशी त्या भिल्लाच्या टोळीच्या प्रमुखाला मुलगा झाला होता. मुलगा झाला म्हणून तो अतिशय आनंदामध्ये होता. आता मुलगा झाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो ना. तुमच्या गावातही होत असेल ना. मुलगा झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो. तसा त्यालाही आनंद झाला होता. आनंदाच्या भरामध्ये घरी गेला आणि पत्नीला म्हटलं, अगं आपला मुलगा फार दैववान आहे. आपल्या मुलाच्या जन्मदिनाच्या दिवशी आपल्याला भरपूर संपत्ती मिळालेली आहे आणि ज्याच्याकडून मिळालेली आहे ना त्याला मी मारून टाकणार आहे. सांग म्हटले तुला काय हवंय. काय हवंय म्हटल्यानंतर पत्नीने सांगितलं माझी मागणी एकच असेल. एवढी संपत्ती मिळाली ठीक आहे, आपल्या मुलाच्या जन्मदिनाच्या दिवशी मिळाली. आपला मुलाचा जन्मदिन चांगला साजरा व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही एकच करा, ज्याच्याकडून ही संपत्ती मिळालेली आहे ना त्याला मारू नका, त्याला तुम्ही सोडून द्या. सोडून द्या म्हटल्यानंतर हैबत बाबांना सोडून दिलं गेलं. ज्या वेळेला हैबत बाबांना सोडून दिलं गेलं ना इथं बसलेले सगळे हैबत बाबा ऐका. हैबत बाबा घरी नाही गेले, ते आळंदीला गेले. आपल्यातला एखादा असता तर आळंदीला गेला असता का? तो घरी गेला असता, तो म्हटला असता माझ्या म्हशी वाट बघतात, बरोबर ना. परंतु ते हैबत बाबा होते, ते आळंदीला गेले. माऊलींच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि माऊलींच्या चरणावरती डोकं ठेवून हैबत बाबा म्हणतायत, येथून या नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा. देवा, मेल्याशिवाय आता इथून जाणार नाही. आणि उर्वरित आयुष्य माऊलींच्या चरणावरती समर्पित केलं. देह सुद्धा आळंदीमध्ये ठेवला. परिणाम विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबांचा पालखी सोहळा देखील त्यांनीच चालू केला. त्याचा परिणाम असा झाला, आपण आजही ज्या वेळेला आषाढीच्या वारीला पंढरपूरला जातो आणि पंढरपूरची वारी झाल्यानंतर ज्या वेळेला परतीच्या वारीला आळंदीला जातो ना त्यावेळेला माऊलींच्या समाधीच्या दर्शनाच्या आधी आपल्याला हैबत बाबा नावाच्या पायरीचं दर्शन होतं. म्हणजेच सर्वसामान्य जीवरूपी असणारे हैबत बाबा त्यांचा उद्धार झाला. तो उद्धार विश्वमौली ज्ञानोबांसारख्या संतांनी उदय उदय
जीवाचा उद्धार विश्वमौली ज्ञानोबरायांसारख्या संतांनी केला. परिणाम आज त्यांचं आपण दर्शन घेतो, म्हणजेच ते देवत्वाला प्राप्त झाले असे संत जड जीवांचा उद्धार करत असतात. मी तुम्हाला देवाच्या अवताराचं कारण सांगितलं, संतांच्या अवताराचं कारण सांगितलं. आता तुमच्या आमच्या जन्माचं कारण सांगते. आम्ही जन्माला आलोय कशा करता, तुमच्या आमच्या जन्माचं कारण काय आहे, आपला धर्म काय आहे. तर आपला धर्म आपल्याला साने गुरुजी शिकवतात. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, असं सांगितलं का धर्म? मग कसा सांगितलं? खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या, असं सांगितलं का? नाही. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकच असे निघालेत, मास्कचा जमाना आला, मास्क यूज अँड थ्रोचा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, अगदी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं आपल्या आयुष्यात फार महत्वाची असतात. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेला ना की सुंदर असा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी, आणि ती माणुसकी आपल्या जीवनामध्ये आपण जपणं गरजेचं आहे. म्हणून ती माणुसकी जपा. आणि एकदा का माणसं आपल्या आयुष्यातली निघून गेली ना, ती माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला परत कधीच मिळत नसतात. रामायणातलं एक फार सुंदर दृष्टांत आहे बघा. रामायणामध्ये ज्यावेळेला कैकेयी माता राजा दशरथाकडे रामाला वनवासाला पाठवण्याची मागणी करतात, त्यावेळेला राजा दशरथ सांगत असतात, अगं माझा राम जर वनवासाला गेला ना तर त्याचा विरह मला सहन होणार नाही, त्याच्या वियोगाने मी मरण पावेल, पुत्र वियोग मला सहन होणार नाही, माझ्या रामाला तू वनवासाला पाठवू नको. परंतु ऐकते का कैकेयी माता? ऐकत नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट पुरवावा लागतो. तसा स्त्री हट्ट त्या ठिकाणी लागलं. राम वनवासाला गेल्याच्या नंतर इकडे राजा दशरथ मरण पावतात, म्हणजेच कैकेयीचं सौभाग्य जातं. परंतु राम ज्या वेळेला वनवासावरून परत येतात त्यावेळेला रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. रामाला अयोध्याची गादी मिळते, पद मिळतं, प्रतिष्ठा मिळते, संपत्ती मिळते. परंतु कैकेयीचं गेलेलं सौभाग्य कैकेयीला परत कधीच मिळत नाही, म्हणजेच गेलेला देह आपल्याला परत कधीच मिळत नसतो. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोक डॉक्टरांना विनंती करत होते. कुणी म्हणत होतं माझ्या भावाला वाचवा, कुणी म्हणत होतं माझ्या आईला वाचवा, कुणी म्हणत होतं माझ्या ताईला वाचवा, कुणी म्हणत होतं माझ्या बाबांना वाचवा. परंतु वाचवता आलं का? नाही वाचवता आलं. म्हणजेच गेलेली माणसं आपल्या आयुष्यात परत कधीच मिळत नसतात. म्हणून जोपर्यंत ती माणसं आहेत ना तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा, कारण आपला धर्म आपल्याला तो सांगितला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करा, कारण प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. जीवनामध्ये प्रेमाशिवाय समाधान नाही. मी तुम्हाला देवाच्या अवताराचं कारण सांगितलं, संतांच्या अवताराचं कारण सांगितलं, तुमच्या आमच्या जन्माचं कारण सांगितलं. नाही आपल्याला देव होता आलं तरी चालेल, नाही आपल्याला संत होता आलं तरी चालेल, परंतु कमीत कमी माणसाने चांगला माणूस तरी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसानं चांगला माणूस बना. बरोबर. तीनही अवताराचं कारण मी तुम्हाला सांगितलं. त्याचं कारण असं आहे, तानाजी जन्माला आला नसता तर कोंढाणा स्वराज्यामध्ये आला नसता, तानाजी जन्माला आला नसता तर कोंढाणा स्वराज्यात आला नसता, बाजी प्रभू देशपांडे जन्माला आले नसते तर घोडखिंडीची पावनखिंड झाली नसती, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं, विश्वमौली ज्ञानोबराय अवताराला आले नसते तर ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ आपल्याला पाहायला मिळाला नसता, विश्वमौली ज्ञानोबराय अवताराला आले नसते तर ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ आपल्याला पाहायला मिळाला नसता, जगद्गुरु तुकोबराय अवताराला आले नसते तर गाथा काय आपल्याला समजलं नसतं, शांती ब्रह्म एकनाथ महाराज अवताराला आले नसते तर शांतीचं प्रतीक काय आपल्याला समजलं नसतं, आणि संत अवताराला आले नसते तर जड जीवांचा उद्धार झाला नसता, धर्माचं पालन झालं नसतं, पाखंड मताचं खंडन झालं नसतं, आणि त्या भगवंताच्या नामाचं बीज लावून ते नाम वाढवण्याचं काम झालं नसतं. त्यांचं कामच ते आहे अभंगाचं द्वितीय चरण. हे जी आमा करणे कामा हे जी आमा करणे कामा
श्यामा करणे काम आपल्या संस्कृतीने प्रत्येकाच्या अवताराला कारण सांगितलं बघा. मी प्रत्येकाच्या अवताराचं कारण तुम्हाला सांगितलं म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला. पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गंधारी, पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गंधारी, गंधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपास्य वृत्त वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव पुत्रा कुरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन लावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर गाव घालता सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. त्या देशाचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका भारत देश आपला महान आहे आणि खरोखर आपलं भाग्य की आपण या भारतात जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपलं भाग्य की आपण भारतात जन्माला आलो, त्याहून मोठं भाग्य की आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो, त्याहून मोठं भाग्य आहे की साधू संतांच्या नंतर जन्माला आलो आणि त्याहून मोठं भाग्य आहे की जागृत देवस्थान असणारं हे काळ भैरवनाथ आणि या काळ भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. खरोखर आपलं भाग्य आहे. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गावाकडे बऱ्याचशा मुलींचे स्टेटस असायचे. बऱ्याचशा मुली स्टेटस ठेवायच्या. आमच्या गावाचं नाव कानगाव आहे. दौंड तालुक्यामध्ये कानगाव गावाचं नाव आहे आणि त्या गावातल्या मुलींचे स्टेटस असायचे नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला, नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना त्यांना देव दुसरी संधी देतो कानगावची सुरू व्हायला. परंतु मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाने असं म्हणावं नशीब लागतं आगडगाव मध्ये जन्माला यायला, नशीब लागतं आगडगाव मध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना त्यांना देव दुसरी संधी देतो या काळ भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची सून व्हायला. म्हणून खरोखर भाग्य आहे तुमचं की एवढं जागृत देवस्थान असणारं हे आगडगाव आणि या गावामध्ये तुमचा जन्म झाला. जे जन्माला नाही आले ते सून म्हणून या गावामध्ये आले, तुमचं भाग्य आहे. आणि खरोखर या देशाकरता या भूमीकरता आपलं काहीतरी त्याग, आपलं काहीतरी समर्पण असलं पाहिजे. पवित्र तो देश पावन ते मूळ, पवित्र तो देश पावन ते मूळ, पवित्र तो देश
जन्माला आलो आणि म्हणून अशा देशाकरता आपला काहीतरी त्याग, आपलं काहीतरी समर्पण असलं पाहिजे. जसा त्याग छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने केला. काय त्याग होता त्यांच्या जीवनातला. प्रत्येकाचं बलिदान जर आठवलं ना तर डोळ्यामध्ये काय त्याग होता. तानाजी मालुसरेच्या जीवनातला काय त्याग होता. त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंच्या जीवनातला सांगू तुम्हाला. तानाजीच्या जीवनातला त्याग सांगते, थोडक्यात लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना शब्द दिला होता, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल. 5 मिनिटं फक्त माझं चिंतन लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द दिला होता जिजाऊ मासाहेबांना, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल. आणि तितक्यात तानाजी मालुसरे, सुर्व्याजी आणि शेलार मामा येत आहेत. कशा करता येत आहेत माहिती नव्हतं. त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, शिवा कशा करता येत आहेत तानाजी मालुसरे? माहिती नाही मासाहेब कशा करता येत आहेत. तितक्यात ते सदरेवरती येऊन पोहोचले आणि राजेंनी विचारलं, ताना काय काम काढलं, कशा करता आलात, कशा करता आलात म्हटल्यानंतर तानाजीने सांगायला सुरुवात केली, राज येत्या अष्टमीला माझ्या लेकराचं रायबाचं लग्न आहे. माझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन आलोय राज, आणि तुम्हाला माझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाला यावं लागेल राज. अरे येणार की ताना? का नाही येणार? तुझं लेकरू माझं लेकरू काय वेगळं आहे का? येणार की तानाच्या लग्नाला? का नाही येणार? परंतु हे तरी सांग, तुझ्या लेकराचं रायबाचं लग्न कधी आहे? लग्न कधी म्हटल्यानंतर तानाजीने सांगितलं, राज येत्या अष्टमीला माझ्या लेकराचं रायबाचं लग्न आहे. अष्टमीला लग्न आहे म्हटल्यानंतर राजे थोडेसे थबकले, थोडेसे मागे सरकले आणि सांगितलं, येताना नाही रे जमायचं लग्नाला. याला का नाही जमायचं राज? आताच म्हणालात की तुझं लेकरू माझं लेकरू काय वेगळं आहे का, आणि आता म्हणता नाही जमणार. का नाही जमायचं राज? कारण तरी सांगा. येताना अरे लय महत्वाचं काम आहे त्या दिवशी, नाही जमायचं यायला. इतकं काय महत्वाचं काम आहे? इतकं काय महत्वाचं काम आहे? काम तरी सांगा. खूप महत्वाची मोहीम म्हटले त्या दिवशी, नाही जमायचं. मासाहेबांना पाठवून देईन, हट्ट करू नको. इतकं काय महत्वाचं काम आहे? इतकं काय महत्वाचं काम आहे म्हटल्यानंतर राजेंनी सांगितलं, येताना जिजाऊ मासाहेबांना शब्द दिलाय, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल. आणि हा स्वराज्याच्या छत्रपतींनी दिलेला शब्द आहे. शब्द मोडता येणार नाही ताना, शब्द मोडता येणार नाही म्हटले. आणि तानाने सांगितलं, राजा असं नाही काय जमायचं. मी जातो कोंढाण्याच्या मोहिमेवरती आणि तुम्ही जाणार रायबाच्या लग्नाला. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. त्या ठिकाणी राजांनी सांगितलं, ताना असं नाही रे जमायचं. मंडप सजलाय, हळद लागली आणि तुझ्या लेकराचं रायबाचं लग्न आहे. जा रायबाच्या लग्नाची तयारी कर, हट्ट करू नको. परंतु ताना ऐकत नव्हता. ताना येडा मागत होता, राज द्या की येडा कोंढाण्याच्या मोहिमेचा. कोंढाण्याच्या मोहिमेचा येडा मागत होता. परंतु राजे येडा द्यायला तयार नव्हते. राजांनी सांगितलं, ताना अरे गड कोणी राखलाय माहिती का तुला? गड कोणी राखलाय माहिती का? अरे उदय भान, उदय भान 7.5 फूट उंचीचा तो उदय भान. एका वारात छाताड सोलतो, एका वारात ढाल तोडतो, एका वारात 10 जण मारतो. आणि तो उदय भान, त्या उदय भानाने गड राखलाय. ताना नको रे हट्ट करू. आता मात्र ताना अधिकाराने बोलायला लागला. ताना म्हणतो, काय म्हणाला जी राज? काय म्हणाला जी? 7.5 फूट उंचीचा तो उदय भान आहे. अहो असल 7.5 फूट उंचीचा तो उदय भान एका वारात ढाल तोडत असेल, एका वारात छाताड सोलत असेल, एका वारात 10 जण मारत असेल. पण ऐका ना राज, हा ताना बी या महाराष्ट्राच्या मातीचा आहे, शिव छत्रपतींचा आहे. राज द्या की येडा राज द्या. जातो हा ताना आणि जिंकून आणतो कोंढाणा. काय प्रेम आहे रे स्वराज्यावरती, काय प्रेम आहे. परंतु राजे इडा द्यायला तयार नव्हते. आता मात्र ताना गुडघ्यावरती बसला. प्रसंग डोळ्यासमोर आणा मायबाप. ताना गुडघ्यावरती बसला आणि स्वराज्याच्या छत्रपतींच्या समोर तानाने दोन्ही हात जोडले आणि ताना बोलायला लागला, ओ राज आयुष्यभर या 2 हातांनी स्वराज्याची सेवा केली. राजे आवाज वाढवा त्याचा थोडासा. आयुष्यभर या 2 हातांनी स्वराज्याची सेवा केली राज, पण कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही राज. आज हा ताना मागणारे राज. देणार का या तानाच्या देहाकरता? आवाज वाढवा आणखी. देणार का राजा या ताना करता? ये ताना अरे हा राजा त्याच्या देहातला प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. माग म्हटले तुला काय पाहिजे? हो राज माझ्याकरता तुमच्या देहातला प्राण देणार का जी? माझ्याकरता तुमच्या देहातला प्राण देणार का जी? राज मला माहिती राज तुम्ही माझ्याकरता तुमच्या देहातला प्राण देणार राज. पण ऐका ना राज, मला तुमच्या देहातला प्राण नको राज. फक्त एवढी कोंढाण्याची मोहीम या तानाच्या पदरी घाला.
पदर बसून एकच मागत होता. आता मात्र राजांना अश्रू अनावर झाले. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तानाच्या दोन्ही बाहूला धरलं आणि उठून उभं केलं आणि सांगितलं, घे रे ताना इडाचा, तथाच म्हटले, यशस्वी भव. आणि निघाला ताना कोंढाण्याच्या मोहिमेवरती. जाण्याकरता निघाला आणि दारापर्यंत गेला. दारापर्यंत गेल्यानंतर काहीतरी आठवलं आणि परत माघारी आला आणि राजांना म्हणतो, एक गोष्ट मागायची राहिली की जी राज, एक गोष्ट मागायची राहिली की जी राज. कोणती गोष्ट राहिली? अरे वेडा, मृत्यू मागितलास की आणखी काय मागतो? एक गोष्ट मागायची राहिली की जी राज, कोणती गोष्ट मागायची राहिली? माग म्हटले. त्या ठिकाणी तानाने सांगितलं, ओ राज, तुम्ही मगाशी नाही का म्हणालात तो 7.5 फूट उंचीचा उदयभान? आता मी त्या कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार आहे आणि गेल्यानंतर उदयभान आणि त्याच्यात आणि माझ्यात युद्ध होणारच आहे. आणि झालाच माझा वार त्या उदयभानाच्या छाताडावर आणि झालाच त्या उदयभानाचा वार माझ्या छाताडावर आणि पडलाच या तानाचा देह खाली, तर या तानाच्या देहाला मिठी मारायला येणार का जे राज? या तानाच्या देहाला मिठी मारायला या राज. पदरपासून एकच मागत होता, शेवटच्या क्षणी मी तुमची वाट बघेल राज. शेवटच्या क्षणी मला मिठी मारायला या. शेवटची मिठी मारायची होती म्हणून परत आलो. कडकडून राजांना मिठी मारली आणि ताना सांगत होता, ओ राज, जोपर्यंत गवताची गंज पेटणार नाही आणि कोंढाण्यावरती भगवा फडकणार नाही ना, तोपर्यंत हा ताना त्याच्या देहातला प्राण सोडणार नाही राज. शेवटच्या क्षणी या तानाला पाहायला या. शेवटच्या क्षणी पाहायला या. आणि निघाला ताना. आशीर्वाद दिला तानाला आणि कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाण्याकरता निघाला. घरी गेला. पत्नी सावित्री ओवाळण्याकरता आली. पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. असा काही निर्णय घेतला जी? आपल्या लेकराचं राहिवचं लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी तुम्ही निघाला. असा काय निर्णय घेतला जी? परंतु ताना सांगत होता, नाही का सावित्री, आता नाही थांबता यायचं. माझ्या धनाला शब्द दिलाय, माझ्या राजाला शब्द दिलाय, आता नाही थांबता यायचं. सावित्रीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मी तुम्हाला हे का सांगते? आजही तो तानाजी मालुसरे जिवंत आहे. आजही तो शिवाकाशी जिवंत आहे. आजही तो बाजी प्रभू देशपांडे जिवंत आहे. कोणाच्या रूपाने? तर देशाच्या संरक्षणाकरता जे सैनिक देशाच्या सीमेवरती आपल्याकरता रात्रंदिवस लढतायत ना, त्यांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा जिवंत आहे. जशी तानाची पत्नी ती सावित्री रडत होती, तसा सैनिक देशाच्या संरक्षणाकरता ज्यावेळेला 5-6 महिन्याची सुट्टी संपल्यानंतर निघत असतो, त्यावेळेला त्याच्याही पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं ना. ती रडत असते आणि सांगत असते, 5-6 महिन्याची सुट्टी संपली, आणखी 8-10 दिवस राहा. परंतु नाही ग राहता येत, नाही राहता येणार. देशाच्या संरक्षणाकरता चाललोय, सीमेवरती लढण्याकरता चाललोय, नाही ग थांबता यायचं. आणि ज्या वेळेला छोटीशी चिमुकली ती 3-4 वर्षाची धावत पळत येते आणि बाबा म्हणून हाक मारते ना, त्यावेळेला त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कोण म्हणतं रे बापाला रडता येत नाही? बापाला रडता येतं. बाप रडत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक बाप रडत असतो. लोक म्हणतात बापाला रडता येत नाही. अरे आई रडून मोकळी होते, आईला रडणं दाखवता येतं, पण बापाला रडणं दाखवता येत नसतं. परंतु बाप रडत असतो त्याच्या आयुष्यामध्ये. ज्या वेळेला त्याची एकुलती एक मुलगी सासरी जायला निघते ना, त्यावेळेला त्याचा बाप त्याच्या आयुष्यात रडतो. आणि ज्या वेळेला त्याचा एकुलता एक मुलगा त्याच्या कंबरठ्यात लाथ घालून त्याला घराच्या बाहेर काढतो ना, त्या दिवशी बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, त्या बापाची सेवा करा. बाप गरीब असतो, बाप श्रीमंत असतो, बाप हुशार असतो, बाप मंद असतो, परंतु जोपर्यंत तो जिवंत असतो ना, तोपर्यंत आपल्या काळजाचे दरवाजे दुःखासाठी बंद असतात. लक्षात घ्या. म्हणून त्या बापाची सेवा करा. ज्याच्या जीवनातला बाप जातो ना, त्याला बापाची किंमत कळत असते. माझ्या जीवनातला बाप निघून गेलाय, म्हणून बाप काय असतो, बाप गेल्यानंतर काय वेदना होतात ना, त्या मी अनुभवल्यात. म्हणून तुम्हाला एकच विनंती करेल, नेहमी असतात संयमांचे घाट, वाहत नाही अश्रूंचे फाट. प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मणी वाहतो पुत्रांविषयी प्रेमाचा सागर. वणवण होते पुरीच्या लग्नासाठी, उंबरठे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी, नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी. कधीही जगत नाहीत ते केवळ स्वतःसाठी, प्रतीक असतं धैर्याचं,
त्यागाचं चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. तो बाप रडतो, देशाचा सैनिक रडतो, संरक्षणाकरता जात असताना त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि सांगत असतो, नाही ग थांबता यायचं. तसा तो तानाची मालुसरी सुद्धा रडत होता. बाहेर काढतो ना, त्या दिवशी बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, त्या बापाची सेवा करा. बाप गरीब असतो, बाप श्रीमंत असतो, बाप हुशार असतो, बाप मंद असतो, परंतु जोपर्यंत तो जिवंत असतो ना, तोपर्यंत आपल्या काळजाचे दरवाजे दुःखासाठी बंद असतात. लक्षात घ्या. म्हणून त्या बापाची सेवा करा. ज्याच्या जीवनातला बाप जातो ना, त्याला बापाची किंमत कळत असते. माझ्या जीवनातला बाप निघून गेलाय, म्हणून बाप काय असतो, बाप गेल्यानंतर काय वेदना होतात ना, त्या मी अनुभवल्यात. म्हणून तुम्हाला एकच विनंती करेल, नेहमी असतात संयमांचे घाट, वाहत नाही तो अश्रूंचे फाट. प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवण्यात कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मणी वाहतो पुत्रांविषयी प्रेमाचा सागर. वणवण होते पुरीच्या लग्नासाठी, उंबरठे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी, नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी. कधीही जगत नाहीत ते केवळ स्वतःसाठी. प्रतीक असतं धैर्याचं, त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. तो बाप रडतो होता, अगं संरक्षणा कर. त्या ठिकाणी कोंढाण्याच्या मोहिमेवरती चालतोय. लढताना तुझी आठवण येईल ग मला, लढताना तुझी आठवण येईल. आणि निघाला त्या ठिकाणी. तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेवरती गेला आणि कोंढाण्याच्या मोहिमेवर गेल्यानंतर त्या ठिकाणी उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. आणि त्या युद्धाची परिमिती म्हणजे तानाचा देह खाली पडला, उदयभानाचा देह खाली पडला. आणि ज्या वेळेला त्या तानाने त्या भगव्यामध्ये भगवा त्या कोंढाण्यावरती फडकला आणि त्या भगव्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं ना, त्याच वेळेस आपल्या देहातला प्राण सोडला. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव, माझ्या राजाचं म्हणून जसा त्याग, जसं समर्पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाकरता केलं, त्यांच्या प्रत्येक मावळ्यांनी, तानाजी मालुसरे असेल, शिवा काशीद असेल, त्याचप्रमाणे बाजी प्रभू देशपांडे असेल, प्रत्येक मावळ्यांनी या देशाकरता जसं समर्पण केलं, जसा त्याग केला, तसं काहीतरी समर्पण, तसा काहीतरी त्याग या भूमीकरता करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि वारकरी संप्रदायाविषयी जागृत राहा. आणि त्या भगवंताचं नामचिंतन करत करत आपलं जीवन व्यतीत करा. कारण संतांनी ते भगवंताचं नामचिंतन वाढवण्याचं काम केलं. आपल्याला ते भगवंताचं नामचिंतन दोन्ही हात वरती करून एकदा करायचंय. सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
सेवेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तर असो, अल्पभाव अल्पमतीप्रमाणे तुमच्या समोर अभंगाचा भावार्थ ठेवण्याचा प्रयत्न केला. सांगितलेल्या चरणाचा भावार्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी सुद्धा नाही. परंतु जशी भगवंताने बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. तर आज या ठिकाणी ही सेवा समाप्तीकडे नेण्यापूर्वी, सेवेला विराम देण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, ज्यांनी माझं नाव या सप्ताह समितीला सजेस्ट केलं, ते असणारे सुधीर दादा वायकर, त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या ताई म्हणजेच आमच्या ताई, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपूर्ण सप्ताह समिती असेल, आगडगाव ग्रामस्थ सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी संस्थेच्या, मला वाटतं तेजस्विनी ताईंच्या संस्थेतल्या मुली आहेत, त्या विद्यार्थिनींनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ ज्यांनी केली त्या असणाऱ्या हर्षदा ताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आळंदीवरून आलेल्या सूर्यवंशी ताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इकडे दोन्ही गायनाचार्य असतील, त्यांचे ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. या ठिकाणी शूटिंग चालू आहे, जे शूटिंग करतायत ते दादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. नाव मला माहिती नाही. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. जे काही बरोबर असेल ते तुमच्या पदरामध्ये घ्या. चुकीचं काही वाटलं असेल तर ते माझ्या वाणीचे दोष म्हणून मला परत द्या. चुकीचं तर जात नाही माझ्या कीर्तनामध्ये. युट्यूबला तुम्ही माझं नाव सर्च करा, चुकूनही शब्द कधी जात नाही, परंतु तरी सुद्धा गेला असेल तर मोठा अंतकरण करून मला क्षमा करा. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी, त्याचप्रमाणे काळ भैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर